महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य गाथा, पवित्र माती लावू कपाडी, धरणी मातेच्या चरणी माथा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. Very good morning to all present. We are one, let us all be proud of being Maharashtrian. Today I am Mahesh with my co-host Gaurav. We feel incredibly proud of hosting this a special day. A warm welcome to all of you on this glorious day as we gather here to celebrate the day. As back in the past on the 1st May 1960, our beloved state Maharashtra was formed. Let us start the flag hosting ceremony where we will witness the furling of our national flag. Let our hearts be filled with the love and respect. I kindly request Mr. Sunil Saxena sir to take a charge of flag hosting ceremony. I would like to Mr. Rahul Sangha sir, please host the flag. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. जय हे जय हे जय हे जय 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 हे. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटाराया हिमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा
भारत माता की महाराष्ट्र दिनाचा महाराष्ट्र दिनाचा महाराष्ट्र दिनाचा आज 1 मे महाराष्ट्र दिन. आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. आपल्याला माहिती आहे काय आपलं महाराष्ट्र राज्य सहज निर्माण झालं असेल का? तर नाही. त्यासाठी 106 हुतात्म्यांनी शहीद झाले, बलिदान दिलं. खूप मोठा संघर्ष झाला होता. तेव्हा कुठे एवढ्या संघर्षानंतर 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे, ज्यांनी रचली शौर्याची गाथा. जाणता होता आमचा राजा, अशा महाराष्ट्र देशा, तुझ्या भूमीला माझं वंदन, हेच महाराष्ट्राचं नंदनवन. आताच सरांनी आपल्याला महाराष्ट्र दिनाचं महत्त्व पटवून दिलं. तसेच आज 1 मे हा दिवस त्रिवेणी संगम आहे. आज 1 मे कामगार दिन सुद्धा आहे. सर्व कामगारांना आपले हक्क व न्याय या दिवशी मिळाले, म्हणून 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. एकच सांगेल कामगारांसाठी, कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा. तसेच आज मराठी भाषा दिन सुद्धा आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून 1 मे हा दिवस मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी राजभाषा दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही मराठीच असेल असे जाहीर करीत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने मराठी राजभाषा अधिनियम 1964 हा सर्वात आधी 11 जानेवारी 1965 या दिवशी प्रसिद्ध केला आणि 1966 पासून तो अंमलात आणला. तेव्हापासून दरवर्षी 1 मे या दिवशी मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्र शासनासह प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्ती, संस्था तसेच विविध मंडळे जगभरात अतिशय आनंदाने व विविध उपक्रमांनी साजरा करून महाराष्ट्राचा मराठी बाणा जपतात. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभार हा इंग्रजी भाषेतून चालत होता. त्यामुळे राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे घेतल्या गेलेल्या दिनांक 5 जुलै 1960च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची राजभाषा मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्यासाठी, मराठी माणसासाठी मराठी भाषा दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. खूप छान आपण अशी छानशी माहिती आम्हाला सांगितली. आता पुढील वक्तृत्वासाठी मी रागिनी प्रवीण चौथे, वर्ग 5वी हिने स्टेजवर हजर आहे. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय महोदय, आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझं जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला महाराष्ट्र दिन निमित्त काही 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वात विकसित अव्वल क्रमांकावर आहे. अनेक वर्षाच्या संघर्षातून आणि भूमिपुत्रांच्या हुकमातून मुंबईचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. निर्मितीपासूनच महाराष्ट्राने विकासाची कास धरली आणि सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. नागपूर ही देशाची उपराजधानी आहे. गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी, कोयना ह्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत. छत्रपती शिवरायांचे वारसा सांगणारे गड किल्ले, अजिंठा, वेरूळ लेणी, गेटवे ऑफ इंडिया, अष्टविनायक ज्योतिर्लिंग यांच्यासारखी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात आहेत. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, अण्णाभाऊ साठे, शिरीष कुमार यांच्यासारखे अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले. अशा या वैभवशाली मराठी
भारतात जन्माला आल्यास आम्हाला फार मोठा अभिमान आहे आणि महाराष्ट्रीय असलेला गर्व आहे. भीती नामा तुझी गुढी ही गडगडना नवा, अस्मानाच्या सुलतानी जबाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह गरजतोशी शंभू राजा, दरदरीतून नाम गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. महाराष्ट्र दिनाचं महत्त्व राघवेने आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. इतिहास लिहिणं सोपं आहे, पण आमच्या राजांनी इतिहास घडवला. महाराष्ट्र घडवला, आम्हाला घडवलं. माझे कर्म महाराष्ट्र, माझा धर्म महाराष्ट्र. खूप छान रागिनी. स्वराज्याची निर्मिती आपल्या ह्या मातेतूनच झाली. शिक्षणाची मुहूर्तवेळ आपल्या महाराष्ट्रात रोवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, साने गुरुजी, शिरीष कुमार असे अनेक महापुरुष, स्वातंत्र्य सैनिक, वीर पुरुष हे सर्व आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आता पुढील वक्तृत्वासाठी वैष्णवी चौधरी, क्लास 6 इन्हें हजर. आदरणीय प्रधानाचार्य महोदय, सभी शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को महाराष्ट्र दिन की हार्दिक शुभकामनाएं. मेरा नाम वैष्णवी किशोर चौधरी है. मैं 6वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं आप सबको महाराष्ट्र दिन के बारे में बताना चाहती हूँ. भारत के महाराष्ट्र राज्य में 1 मई को महाराष्ट्र दिन मनाया जाता है. 1 मई को मजदूर दिवस भी मनाया जाता है, लेकिन बहुत कम लोग यह जानते हैं कि 1 मई 1960 को देश के सबसे बड़े राज्य में शुमार महाराष्ट्र राज्य स्थापित किया गया था. जब भारत स्वतंत्र हुआ तब पश्चिमी भारत में बॉम्बे एक अलग राज्य था, जिसमें आज के महाराष्ट्र और गुजरात भी शामिल थे. राज्य के पुनर्गठन अधिनियम 1956 के तहत जब अलग अलग राज्यों का गठन किया जा रहा था, तब मराठी और गुजराती बोलने वालों की अनदेखी की गई थी, जिसकी वजह से मराठी भाषी लोगों ने संयुक्त महाराष्ट्र समिति नामक एक संगठन बनाकर महाराष्ट्र राज्य के गठन करने की मांग उठाई थी. उन्होंने मराठी भाषा बोलने वाले जिलों को एक राज्य बनाने के लिए आंदोलन किया. इनके अथक प्रयास के बाद 1 मई 1960 को महाराष्ट्र राज्य का गठन किया गया था. अतः प्रतिवर्ष इस दिन को राज्य के स्थापना दिवस के रूप में बड़े ही धूमधाम से मनाया जाता है. महाराष्ट्र राज्य की स्थापना दिवस को खास बनाने के लिए इस दिन सार्वजनिक अवकाश होता है. सरकार कई तरह के भव्य समारोह का आयोजन करती है. सरकारी दफ्तर सभ्यता की झलक देखने को मिलती है. प्रत्येक वर्ष शिवाजी पार्क में परेड का आयोजन किया जाता है. महाराष्ट्र के राज्यपाल इस समारोह में भाषण देते हैं. मुख्यमंत्री द्वारा हुतात्मा चौक पर शहीदों की श्रद्धांजलि दी जाती है. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बढ़िया. एक बार वैष्णवी के लिए जोर से क्लैप हो जाए. जय महाराष्ट्र. खूप छान. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, आई मुक्ताई, आई जनाबाई, बहिणाबाई हे सर्व संतांनी आपल्या अमृतवाणीने अभंग कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या सर्वांमध्ये आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. अजिंठा, वेरूळ, शिवनेरी, प्रतापगड, रायगड असे गड किल्ले, ऐतिहासिक वारसा आपल्या महाराष्ट्रात लाभला आहे. आता पुढील वक्तृत्वासाठी मोहन बारंबे, वर्ग 8 यांनी. Respected Chairman Sir, Director Members, Teacher, Principal Sir and all my dear friends. Good morning to one and all present here. Today I am here to share a couple of words with you on the occasion of the Maharashtra Day. This day is celebrated because back in the past, on 1st of May 1960, our beloved state Maharashtra was formed. On the basis of languages, the boundaries for the all Indian state
were decided by the State Reorganization Act 1956. Bombay State has defined under this act, which has the population speaking various languages such as Marathi, Konkani, Gujarati and Kutchi. The Samyukta Maharashtra Samiti demanded two separate states instead of one bilingual state. One state with Marathi and Konkani speaking population and another with Gujarati and Kutchi speaking population. According to Bombay Reorganization Act, the Bombay state divided into Maharashtra and Gujarat. Thus, the Maharashtra achieved its independence statehood on 1st of May 1960. Every year, a parade is held at the Shivaji Park where the governor of Maharashtra delivers a speech. This day is celebrated with great joy and happiness. On this Maharashtra Day, it is our responsibility now to take good care of our Maharashtra and do everything to make it the best. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. खूप छान मोहन. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी छान असं वक्तृत्व केलं. आता आपल्याला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राहुल सर आपले अध्यक्षवर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या स्कूलचे डायरेक्टर श्री रविकांत सपकाळे सर, श्री अनिल लोणसे सर, श्री सतीश सिंग सर, आपले प्रिन्सिपल श्री अतुल मेसी सर, सर्व टीचर्स, सर्व स्टुडंट्स, नॉन टीचिंग स्टाफ, आपल्या सर्वांना आजच्या या महाराष्ट्र दिनाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहितीच आहे. आज या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला शहरी भागातली मुलं खूप पुढे जातात, पण आज जे स्पीच दिलं रागिनी मन्यारखेडा नावाचं छोटंसं गाव आहे, त्या गावातून आलेली आहे आणि आज तिने जे स्पीच दिलं तेही मराठीमधून खूप छान दिलं. रागिनी इकडे बेटा वाजवायचं आहे. खूप छान, तुला कॉन्फिडन्स पण खूप छान होता. आज मराठीचं स्पीच रागिनीचं खूप छान झालं. त्यानंतर दुसरं स्पीच दिलं वैष्णवीने हिंदीतून. अच्छा, रीडिंग भी बहुत अच्छा, वेरी गुड वैष्णवी, कम यहाँ जाओ. मोहन, इट वॉज इन इंग्लिश, व्हेरी गुड मोहन, यू ऑल्सो कम हिअर. हे तिन्ही भाषेमध्ये स्पीच दिलं. खूप छान, मराठीतलं पण झालं, हिंदी पण झालं आणि इंग्लिशमधून पण झालं. तो तीनों ने बहुत अच्छा स्पीच दिया. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने होतो. आभाराची भार कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला. पुढील आभार प्रदर्शन शब्दसंग्रहांनी महेश सरांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आपल्या स्कूलचे चेअरमन आदरणीय राहुल सर, डायरेक्टर सपकाळे सर, डोळसे सर, तसेच सतीश सर आणि आपले प्रिन्सिपल मेसी सर, आपले शिक्षक कार्यक्रमाला एवढा वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली, तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, चांगलं वक्तृत्व सादर केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.